नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात संसार राजा राणीचा या कथेचा भाग पहिला. आई, मला ना माझा संसार कसा फक्त राजा राणीचा हवा. सासू नको, सासरा नको, दीर जाऊ ननंदा कोणी कोणी नको, आशा फुरंगटून म्हणाली. वा वा, आज हे ऐकून आम्ही धन्य झालो. सुलक्षणाबाई, काय संस्कार केलेत आपल्या मुलीवर. हे असं भरलं घर सोडून यांना यांचा संसार राजा राणीचा हवा. विद्याधर पंत बैठकीच्या खोलीत फेऱ्या मारत म्हणाले. या आपल्या 20 वर्षाच्या मुलीला साधी साडी देखील नीट नेसता येत नाही. अजूनही ही पोर 2 वेण्या घालते. शिक्षणाच्या आणि अभ्यासाच्या नावाखाली नुसता शंख यांचा. कधी त्या कॉलेजचे तोंड देखील पाहत नाही. का तर म्हणे घरी बसून अभ्यास होतो. आशा, गेली कित्येक वर्ष आपण या घरात मिळून मिसळून राहतो आहोत. तुझे 2 काका काकू त्यांची मुलं कधी भांड्याला भांड लागलेलं पाहिलं आहेस की कधी कुणात मतभेद झालेले पाहिले आहेस. पंतांचा चढलेला आवाज ऐकून सुलक्षणाबाई पोळ्या लाटता लाटता तशाच बाहेर आल्या. मी काय म्हणते, पोरगी अजून लहान आहे, जरा समजुतीनं घ्या. संसार म्हणजे काय हे तिला काय कळणार. आपणच गोड बोलून सांगायला हवं तिला. सुलक्षणाबाईंचा अवतार अगदी पाहण्यासारखा झाला होता. साडीचा खोचलेला पदर त्याच हातात लाटणं घेऊन त्या पंतांना समजावत होत्या. त्यांचे कपाळ गाल हात पिठाने माखले होते. आपल्या आईचा हा अवतार पाहून आशा हसत सुटली. तुम्हा दोघांकडे पाहून संसार म्हणजे काय हे चांगलेच उमगले आहे मला. बाकी वेगळं काही सांगायची गरजच नाही. आशा हसत हसत आपल्या 2 वेण्या उडवत बाहेर निघून गेली. तसा पंतांनी आपल्या कपाळावर हात मारून घेतला. बघितलं का, वेळीच आवरायला हवं या पोरीला. पंत आपला सूट घालत म्हणाले. दामोदरा, गाडी काढ रे, उशीर होतो आहे आपल्याला. काही क्षणातच पंत आपल्या भावाबरोबर फॅक्टरीत निघून गेले. वहिनी, मी काय म्हणते, आशाचं कॉलेज पूर्ण झाल्यानंतरच तिला स्थळ पाहायला सुरुवात करू. एकदा का तिचे शिक्षण पूर्ण झाले की तिच्या अंगी असलेला हा अल्लडपणा पळून जाईल. थोडी मॅच्युरिटी येईल. मग थोडी घरची कामे तिला शिकता येतील. पद्मा काकू सुलक्षणाबाईंना म्हणाल्या. पद्मा, तू म्हणतेस ते अगदी खरं आहे. या पोरीच्या अंगी नुसता अल्लडपणा भरला आहे. नाहीतर तुझ्या पोरी बघ, तिच्यापेक्षा वयाने लहान असूनही कामात कशा अगदी तरबेज आहेत. घरच्या कुठल्याही कामाला नाही म्हणत नाहीत. त्या दोघी आशापेक्षा केवळ एका वर्षांनी लहान आहेत, पण त्यांना समज फार मोठी आहे. पण त्यांना तुझ्या मुलींचा फार लळा, पण त्यांचं कौतुक होतं म्हणून आशाच्या मनाला लागतं ते. तिला कितीही समजावलं तरी पालथ्या घड्यावर पाणीच. सुलक्षणाबाई वैतागून म्हणाल्या. पंत आणि सुलक्षणाबाईंच्या लग्नाला 4-5 वर्ष होऊन गेली तरी पाळणा अजून हल्ला नव्हता. नवस सायास उपचार खूप झाले, पण गुण कशाचाच येत नव्हता. अखेर प्रतीक्षा संपली आणि गोड बातमी मिळाली. आई अंबाबाईकडे सुलक्षणाबाईंनी पुन्हा एकदा नवस बोलला. तुझ्यासारखी लेक माझ्या पोटी जन्माला येऊ दे. खना नारळाने ओटी भरेन तुझी. आई अंबाबाईच्या आशीर्वादाने सुलक्षणाबाईंना मुलगी झाली. इतक्या वर्षानंतर पोटी मूल जन्माला आल्याचा त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. पंत आणि सुलक्षणाबाईंनी आपल्या मुलीला खूप गोड कौतुकात लाडात वाढवले. परिणामी आशा काहीशी हट्टी बनली होती. अय्या काकू, ताईच्या कॉलेजमधून लेटर आले आहे. उद्या ठीक 11 वाजता काकांना प्राचार्यांनी भेटायला बोलावले आहे म्हणे. कविता आपल्या हातातले पत्र वाचून दाखवत म्हणाली. बघितलेस पद्मा, इतक्या वर्षांनी लेक झाली म्हणून आम्ही तिचे लाड केले. ते असे बाहेर निघत आहेत. आता गेली असेल आपल्या मैत्रिणींकडे गप्पा मारायला. किती समजावायचे या पोरीला. हिला अशी खमकी सासू मिळायला हवी ना. या पोरीनं आपल्या सासूचं सगळं ऐकलंच पाहिजे, मग कुठेही वटणीवर येईल. सुलक्षणाबाई आपल्या डोक्याला हात लावत म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी आशा, पंत आणि दामोदरराव यांची वरात कॉलेजच्या प्राचार्यांच्या केबिन बाहेर येऊन थांबली. दामोदरराव बाहेरच उभे राहिले आणि पंत आशाला घेऊन आत आले. या पंत, बसा. प्राचार्यांनी पंतांचे उपहासाने स्वागत केले.
तशी पंतांची मान खाली गेली. अहो, तुम्ही या गावचे आदर्श, हुशार आणि नावाजलेल्या फॅक्टरी मालक. तुमच्या मुलीकडून ही अपेक्षा नव्हती. अहो, तुमची मान खाली जाईल असे हिने वागताच कामा नये. पार बिघडून गेली आहे तुमची मुलगी. या वाक्याने पंतांची मान पुन्हा वर आली. मी ऐकून घेतो म्हणून काही बोलू नका. मान्य आहे माझी मुलगी थोडी अल्लड आहे. कॉलेजला नेहमी तिची अनुपस्थिती असते. पण ती याचा अर्थ असा नाही की ती बिघडलेली आहे. पंतांनी न राहून आशाचा कान पिळला. या अनपेक्षित हल्ल्याने आशा चांगलीच कळवळली. अहो, राहू द्या पंत. जी काय शिक्षा करायची ती घरी करा. इथे माझ्यासमोर काही नको. आज फक्त समज देऊन सोडतो आहे. उद्यापासून तिला नियमितपणे कॉलेजमध्ये पाठवत जा. प्राचार्य म्हणाले तसे पंत केबिन मधून बाहेर पडले. या पोरीने तोंड दाखवायला कुठे जागा ठेवली नाही. पंत तनतन करत गाडीत बसले. तू गाडीत बसायची नाहीस, चालत ये घरी. हीच तुझी शिक्षा, पंत आशाला म्हणाले. तशी आशा बाजूला झाली आणि पंतांची गाडी धूळ उडवत निघून गेली. आज या मुलीने लाज आणली आम्हाला. सार गाव आम्हाला ओळखतं ते आमच्या हुशारी आणि शून्यातून उभं केलेल्या या साम्राज्यामुळे. पण आमच्या वंशाला दिवा नाही आणि ही मुलगी जाऊ दे. उद्याच हिचे लग्न लावून देतो. मग बसा म्हणावं राजा राणीचा संसार करत. पंत भलतेच रागवले होते. इतक्यातच आशा आली. सुलक्षणाबाई, सांगा तुमच्या लेकीला आजपासून मन लावून अभ्यास करायचा, नाहीतर आम्ही तुमच्या या लाडक्या लेकीसाठी स्थळ पाहायला सुरुवात करणार. दादा, इतका राग बरा नव्हे. गंगाधरराव पंतांचे धाकटे बंधू पुढे होत म्हणाले. असं, मग आजपासून तूच तुझ्या लेकीला सांभाळ, असे म्हणत पंत कामाला निघून गेले. आशा, आधी अभ्यास पूर्ण करायचा आणि मग घरची कामं शिकायची. बस झाली तुझे लाड. उद्या लग्न झाल्यावर तुझी सासू आमचा उद्धार करेल तेव्हा माहेरच्या माणसांची चय आल्याविना राहायची नाही तुला. कावेरी काकू आशाला आपल्या खोलीत घेऊन गेली. 4 दिवस आशाने कसा बसा अभ्यास केला. पण मन रमेना. पंतांना ती टंगळमंगळ करू लागली. आता पंतांनी कोणाचेही न ऐकता तिच्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली. एक दिवस फॅक्टरीत काम करणाऱ्या किशोरने घरी येऊन आशाला मागणी घातली खरी, पण त्याला पंतांची भीती वाटत होती. एक मालक म्हणून तेही सोयरीक मान्य करतील की नाही याबद्दल तो साशंक होता. मात्र आशाला किशोर पसंत होता, कारण इथे त्याचे स्वतःचे घर होते. तो एकुलता एक होता. शिवाय त्याचे आई वडील दुसऱ्या गावी राहत होते. ते इथे कधीतरी येत असत. त्यामुळे आशाने किशोरशी लग्न करण्याचा हट्ट धरला. सुलक्षणाबाईंनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण आशाने त्यांचे काही एक ऐकले नाही. स्थळ समोरूनच चालून आले म्हणताना पंतांनी किशोरची सगळी चौकशी केली. त्यात खोट काढण्यासारखे काहीच नव्हते. किशोरची गावाकडे थोडीफार शेती होती. स्वतःचे घर होते. शिवाय गेली 5 वर्ष तो फॅक्टरीत प्रामाणिकपणे काम करत होता. पंतांना मुलगा नव्हता आणि आशाचे लग्न किशोर सोबत झाले तर फॅक्टरी सांभाळण्यासाठी त्याची मदतच होणार होती. पंत स्वतःच्या विचारावर खुश झाले. त्यांनी आपल्या दोन्ही भावांचे मत घेतले. दामोदर आणि गंगाधररावांना हा विचार पटल्याने त्यांनीही या लग्नास होकार भरला. किशोरचे आई वडील पंतांना आणि कुटुंबियांना भेटून गेले. त्यांनाही धीट, नाजूक, टपोरे डोळ्यांची आशा खूपच आवडली आणि आशा किशोरच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. घर उत्साहाने भरून गेले होते. गावात पंतांना मान होता. अनेक गावकरी न बोलावता मदतीला येऊ लागले. महिन्याभराने धूमधडाक्यात लग्न करून आशा आपल्या सासरी गेली. किशोरचे आई वडील स्वभावाने अत्यंत प्रेमळ होते. त्यात आशा म्हणजे किशोरच्या मालकांची मुलगी म्हणून तिला दोघेही खूप जपत. सारं काही तिच्या मनाप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत. लवकरच किशोरची सुट्टी संपली. त्याला कामावर जाण्याचे वेध लागले. आशा, तू थोडे दिवस इथेच राहा. इथले रीतिरिवाज शिकून घे.
मग तिकडे यायला तुला हरकत नाही. किशोर आपले सामान बांधत म्हणाला. असे कसे? मी इथे आणि तुम्ही तिथे राहायचे का? इथे मला करमणार नाही. मी तुमच्या सोबत येते. आशाने हट्ट धरला. किशोर, नवीन लग्न झाले आहे तुमचे. बायको आपल्या नवऱ्याला सोडून कशी राहील? जा तिला घेऊन. आम्हीच येऊ तिकडे अधूनमधून आणि इथले रीतिरिवाज शिकेल ती हळूहळू. त्याची तू काळजी करू नकोस. आईने समजूत घालून आशाची किशोर बरोबर पाठवणी केली. गावी येताच किशोरने आशाला काही दिवसांसाठी माहेरी सोडले. पण त्यांनी नको म्हणत असताना देखील किशोर आणि आशाला संसार उपयोगी सामान घेऊन दिले. आशा आमची एकुलती एक मुलगी. तिची हौस आम्ही पूर्ण करू. तुम्ही नाही म्हणू नका. पण त्यांच्या पुढे किशोरचा विरोध फिका पडला होता. मुलीला मनाजोगं सासर मिळालं. आता तिचा संसार सुखाचं होऊ दे बस. पण त्यांना समाधान वाटलं. आशा संसारात रमली. तिला मदत म्हणून सुलक्षणाबाई काही दिवस तिच्या घरी राहायला आल्या. नवा संसार मांडायला त्यांनी मदत केली. पण आई मुलीच्या सासरी किती दिवस राहणार? शिवाय किशोर दिवसभर कामात व्यस्त असायचा. तिला सोबत हवी आणि घरी बोलायला चालायला माणसं असली की घर कसं भरल्यासारखं वाटतं. त्यांनी किशोरच्या आई वडिलांना येथे येऊन राहायला सांगितलं. क्रमशः. लेखिका सायली जोशी. श्रोते हो, कसा वाटला कथेचा पहिला भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.